सर आज बोरकर करिअर अकॅडमी तर्फे हे नागपूर शहरमध्ये मिनी भरतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी याबद्दल तुम्ही थोडा थोडक्यात माहिती द्याल का? मी बोरकर अकॅडमीमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करतो. माझा हा भरती घेण्यामागचा एकमेव उद्देश आहे की जे मुलं स्पर्धेत जाताना ज्या काही तुमच्या हाताने चुका होतात भरती प्रक्रिया घेताना, त्या चुका ज्या होतात त्या चुका कशा परिस्थितीत दुरुस्त व्हायच्या. इथं झालेल्या चुका ह्या चुका आहेत, पण फायनल भरतीला ह्याच जर चुका झाल्या तर त्या चुका कशा पद्धतीने होतात आणि काय होतात ते तुम्हाला इथं माहिती पडावं. तसेच यावेळेस मी प्रत्येक वेळेस माझ्या स्वतःच्या म्हणजे मुलं आहेत त्यांची मी भरती घेत होतो. ह्यावेळेस मी बाहेरच्या मुलांना सुद्धा बोलवलेलं आहे. बाहेरच्या मुलांना बोलवण्यामागचा एकमेव उद्देश माझा असा आहे की स्पर्धा ही फक्त आपल्या मुलात न होता एक सर्व मुलांमध्ये जर झाली, नागपूर शहरातील जेवढे मुलं आले, मी जेवढे मुलं येण्याच्या प्रयत्न केला तेवढे आलेले आहेत, तर त्या सर्वांमध्ये ती स्पर्धा व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्याच जर स्पर्धा झाली तर तुम्हाला तुमचे जे स्पर्धेचं कॉम्पिटिशन आहे किंवा इतर भाग आहे तो तुम्हाला समजून येईल. आणि स्पर्धा घेताना जेव्हा तुम्ही तुमच्या एखाद्या समजा रनिंगमध्ये कमी पडतात किंवा पेपरमध्ये कमी पडतात किंवा मग तुमचा हाईट कमी आहे का, चेस्ट कमी आहे का, या सर्व गोष्टीची जी माहिती आहे मी तुम्हाला इथे दिलेली आहे. माझा हाईटचं टेबल ठेवलेला आहे, चेस्टचा टेबल ठेवलेला आहे. डॉक्युमेंट्स फक्त मी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन यासाठी घेतलेलं नाही, कारण केवळ वेळ माझ्याकडे म्हणजे नव्हता, पण आपण डॉक्युमेंट्स सोडून बाकी सर्व गोष्टीची तुमच्याकडनं करून घेतलेलं आहे. आता पेपर जो आहे, पेपर सुद्धा आपण घेत आहोत, पेपर रेशोनुसार होणार आहे. उद्या फिजिकल आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट जे आपण आहे याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्पर्धेत जेव्हा आपण सर्वजण एकत्र आलो तर आपल्याला आपली तुलना एक 500 लोकांची भरती आपण घेतलेली आहे. या 500 लोकांची स्पर्धा म्हणजे खूप मोठी स्पर्धा आहे आपल्यासाठी. आणि तेवढ्या लोकांत जर आपण टिकलो तर पुढील जे 3 महिने आपल्या हातात शिल्लक आहे, त्या 3 महिन्यात तुम्हाला ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या कशा पद्धतीने सुधारता येतील ते आपण पाहणार आहोत. यासाठी मी या भरतीचं आयोजन केलेलं आहे. अच्छा, जे ही माहिती सरांनी सांगितली आहे ही माहिती एकदम खरोखर आहे, कारण की आम्ही इथं पूर्ण परिसरात फिरलेलो आहोत. आणि कसं जे भरती प्रक्रिया ही स्टार्टिंग पासून सुरुवात होते. पहिले फॉर्म भरल्या जातात आणि त्याच प्रकारे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतात आणि चेस्ट हाईट या सर्व पूर्ण नियोजन बरोबर केलेलं आहे इथं. आणि आता थोड्या वेळात इथं एक्झामसाठी सुरुवात होईल. धन्यवाद. आता जो ग्राउंड बघतो आम्ही, तुम्ही बघू शकता ग्राउंडचं पूर्ण मेजरमेंट केलेलं आहे. चांगल्या व्यवस्थित रीतीने ग्राउंडचं मेजरमेंट केलं आहे. एक्झॅक्ट प्रॉपर मोजलेला ग्राउंड आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि पेपर सुद्धा व्यवस्थित होतोय. आणि त्यांना डिस्टन्स बघा, तुम्ही पेपरचा डिस्टन्स बघा किती दूर बसवलेले आहे पोरं. त्यांना कोणाला काही प्रॉब्लेम नाही. एक सविस्तर पोरगा बसवलेला आहे. बोरकर करिअर अकॅडमी तर्फे ते खरोखरच एक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. 400 मीटरच्या ट्रॅक पण इथं एकदम अचूकपणे मोजण्यात आले आणि 100 मीटरच्या ट्रॅक पण. आज बोरकर करिअर अकॅडमी तर्फे मिनी भरती घेण्यात येत आहे नागपूर शहरमध्ये. तर या मिनी भरतीबद्दल तुम्हाला कसं वाटत आहे? खूप चांगलं वाटत आहे. म्हणजे सर पहिल्यांदा अशी भरती घेत आहे, याच्या पुढे सरने अशी भरती घेतलेली नाहीये. आम्ही दुरून आलेलो आहोत आणि भरतीचं असं भरतीसारखं वाटत आहे की भरती आपण फायनली भरती देत आहोत असं पहिल्यांदा वाटत. सरने आधी फॉर्म भरून घेतलं, शपथपत्र भरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सरने हाईट, चेस्ट, मुलांची चेस्ट वगैरे मोजून घेतलेली आहे. आता पेपरची अरेंजमेंट पण झालेली आहे. थोड्या वेळात पेपरचं पण. जसं प्रत्येक भरतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना चान्स मिळत नसतो. कोणी फिजिकलमध्ये कटत असतो, स्टार्टिंगला फिजिकल असते तर फिजिकलमध्ये कटत असतो. पण सर जर आता भरती ही घेत आहे मिनी भरती, त्या भरतीमध्ये प्रत्येक मुलांना म्हणजे ज्यांचं फिजिकल पण बसत नाही, पण सरांनी आधी पेपर घेतला आहे, त्यामुळे त्या सर्वांना फिजिकलचा पण चान्स मिळणार आहे आणि पेपरचा पण चान्स मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास जागा होऊ शकतो की नाही बा, आम्ही पण भरती देऊ शकतो, आम्ही पण लागू शकतो, असं त्यांना पण वाटेल. आणि बोरकर करिअर अकॅडमी तर्फे तर मिनी भरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे इथं. तर तुम्ही कुठून आले दादा? आम्ही उमरेडवरनं. आणि तुम्हाला असं वाटत आहे का की जसे महाराष्ट्र पोलीस भरती ही रिअल पोलीस भरती होते, त्याच प्रकारे ही पण पोलीस भरती होत आहे असं मनात काही वाटत आहे का? हा, वाटत आहे ना आम्हाला. तुम्ही ते म्हणजे एक्सपिरियन्स घ्यासाठीच आलो. आणि तुम्ही इथं स्टार्टिंगला आले इथं, तर तुमचं डॉक्युमेंट्स वगैरे झालं का सर्व? हा, अगोदर डॉक्युमेंट झालं, त्यानंतर हाईट झाली आणि मग चेस्ट झाली. म्हणजे जसं एक प्रकारे भरतीत होतात त्या पूर्ण इथं प्रोसेस झालं इथं. आणि तुम्ही याच्या आधी भरती दिलेली आहे का? हो, आम्ही दिली आहे. तुम्ही कुठचे प्रॉपर? आम्ही उमरेड. 5 जण पण. अजून कोणी आले आहेत का? आणखी आले आहेत 2-3 आहेत उमरेडचे आणि बाकी मग सोनपुरी वगैरे तिकडे कोई साईडचे.
MH31 नागपूर, MH40 नागपूर, MH40 नागपूर ग्रामीण, MH40 नागपूर सिटी, MH40 नागपूर, MH40 नागपूर, MH32 वर्धा, MH32 वर्धा, MH40 नागपूर, MH40 नागपूर ग्रामीण, MH40 नागपूर. आज आपल्या इथं बोरकर करिअर अकॅडमी तर्फे मिनी भरतीचे आयोजित करण्यात आलं आहे. तरी आपल्याला त्या मिनी भरतीबद्दल कसं वाटत आहे? नाही, सरांनी चांगला निर्णय घेतला भरती घ्यायचा. याच्यामुळे मुलांना माहित पडेल की मेन भरतीत कसं वातावरण असते, जे आपण ज्या भीती वाटते आपल्याला मेन भरतीमध्ये त्याची आता सवय होऊन जाईल. आणि एक मुलांना चांगला अनुभव आहे भरती द्यायचा, की आपण तिथे कसं प्रकारे द्यायला पाहिजे आपलं बेस्ट. साठी चांगलं केलं सरांनी हे, मला चांगलं वाटतंय आणि मुलांना याचा नक्कीच फायदा होईल. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये ही मिनी भरतीच्या आयोजित करण्यात आला आहे. तरी नागपूर जिल्ह्यामध्ये बाहेरचे पण लोक आले आहेत असं आम्हाला काही हो, माहिती दिसत पडलं. आहेत बाहेर गावचे, आमच्या गावाकडले आलेले आहेत मुलं. तर ह्या भरतीला चांगला प्रतिसाद मिळत आहेत आजूबाजूच्या लोकांचा. जे पोलीस भरतीची तयारी करणारे पोरं आहेत बाहेर गावचे वगैरे, ते आलेले आहेत, दिसून राहिले आहेत तिथे बाहेरच्या ग्राउंडचे. झगड्याचं वळतो दिलं केलीस माया तोर कसं पांग फेडो तुझं मी झटला तोरा तंदिस सोसतोस वादळ वार किती गुण गाऊ तुझं मी उडू दे रान पेटू दे हो दे रे कल्ला पळतू पायात भिंगरे बांधून हरवंटात झुला सरजा हो तयार जिंकायचं हाय औंधा गाऊन जान हो तुफान हातरून जाईल बांधा. नमस्कार मंडळी, 2023च्या जंगी बैलगाडा शर्यती सर्वांचं स्वागत म्हणजे एकदम स्वागत. इथं होणार राडा आणि राड्यासाठी तयार असलेली जोडी म्हणजे उडवाउडवत शर्यत सुरू आणि लोक तोंडात बोट घालून बघत्यात. जिंकल्या आधीच पुढे सरकलेला जसं काही मी जिंकणार, पण बघता बघता विशालच्या देवानं मारली बाजी एकदम टिपटाप. असं कुठलंच गाव नाही जिथं विशालच्या देवाचं नाव नाही.